संदर्भात बघूया. सॉलिड स्टेट हा फिजिकल केमिस्ट्री मधला चॅप्टर आहे. तर बेसिकली सॉलिड स्टेटला साधारणतः 4 मार्काचं किंवा 6 मार्काचं वेटेज आहे. 4 मार्क्स किंवा 6 मार्क्स साठी हा चॅप्टर तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. फिजिकल केमिस्ट्री मध्ये इन्क्लूड असतो हा चॅप्टर. तर आपण सॉलिड स्टेट सुरू करूया. तर सॉलिड स्टेट मध्ये बेसिकली तुम्हाला 9 स्टँडर्ड पासून 10 स्टँडर्ड पासून तुम्ही मॅटर संदर्भात बघितलेला असेल किंवा मॅटर तुम्हाला माहिती असेल. मॅटर म्हणजे काय? मॅटर इज एनिथिंग अराउंड आवर सेल्फ विच पजेसेस मास अँड व्हॉल्यूम. मॅटर अशी गोष्ट असते की ज्याच्यामध्ये मास आणि व्हॉल्यूम हे दोन्ही ते पजेस करत असतात. व्हॉल्यूम म्हणजेच काय असतं? व्हॉल्यूम म्हणजेच काय असतं? स्पेस असते. व्हॉल्यूमलाच आपण स्पेस असं म्हणत असतो. मॅटर कन्सिस्ट ऑफ 3 phases. Which are 3 phases? These are the solids, solid, liquid, gases. These are the 3 phases of matter. And liquid state possesses property of fluidity. Flow म्हणजे फ्लो होण्याची ते लिक्विडची प्रॉपर्टी असते. And solid have a property of rigidity. Solid ला कशी प्रॉपर्टी असते? रिजिडिटीची प्रॉपर्टी असते. हे तुम्हाला माहिती आहे. आता बेसिकली आपण मॅटर संदर्भात तुम्हाला माहिती करून देतो. मॅटर दिसतंय फळ्यावरचं सर्वांना? मॅटर इज एनिथिंग अराउंड आवर सेल्फ विच पजेसेस मास अँड व्हॉल्यूम. ज्याला काय असतं? मास असतं. लक्षात घ्या, मास आणि व्हॉल्यूम हे त्याच्यामध्ये बेसिकली असतं. व्हॉल्यूमलाच आपण काय म्हणत असतो? स्पेस असं म्हणत असतो. लक्षात घ्या. त्यानंतर मॅटर कन्सिस्ट ऑफ 3 phases. विच आर 3 phases? सॉलिड, लिक्विड अँड गॅस. गॅस बेसिकली काय असतं? गॅस आणि लिक्विड मध्ये फ्लो होण्याची प्रॉपर्टी असते. फ्लो म्हणजेच काय? फ्लुइडिटी. फ्लुइडिटी त्याच्यामध्ये बेसिकली प्रॉपर्टी असते. आणि सॉलिड मध्ये काय असते? रिजिडिटी. रिजिडिटी ही त्याची प्रॉपर्टी असते. रिजिडिटी म्हणजे काय असतं रे बाळांनो? कोणी सांगू शकतं का रिजिडिटी म्हणजे काय? रिजिड म्हणजे ते आपल्याला त्याला फोर्स लावा लागतो. म्हणजे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला जर न्यायचं असेल तर त्याला आपल्याला फोर्स लावा लागतो. तसं लिक्विड आणि गॅसच्या बाबतीत होतंय का? गॅसला तुम्ही आपोआप ते फ्लो होत आहे. त्याच्यामध्ये फ्लुइडिटी ही प्रॉपर्टी असल्यामुळे ते आपोआप फ्लो होत आहे. त्यानंतर सॉलिड. सॉलिड मध्ये बेसिकली रिजिडिटी त्याची काय असते? हाय असते. सॉरी, डेन्सिटी त्याची काय असते? हाय असते. डेन्सिटी म्हणजे काय रे बाळांनो? सांगा मला, डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी मीन्स मास बाय व्हॉल्यूम रेशिओ. मास बेसिकली मास याच्यामध्ये साहजिकच आहे. जर सॉलिडची डेन्सिटी जास्त असेल तर सांगा बरं काय राहणार आहे? त्याचं मास जास्त राहणार आहे का व्हॉल्यूम जास्त राहणार आहे? मास. व्हेरी गुड. मास जास्त राहणार आहे. त्याचं व्हॉल्यूम काय राहणार आहे? कमी राहणार आहे. म्हणजे जर समजा कमी जागेमध्ये एखाद्या वस्तूचं जास्त वस्तुमान असेल, जास्त मास असेल, तर ती त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी राहणार आहे? रिजिडिटी प्रॉपर्टी डेव्हलप होणार आहे आणि त्याची डेन्सिटी काय राहणार आहे? हाय राहणार आहे. बेसिकली सॉलिड मध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आपण बघतो आहे मॅटर कन्सिस्ट ऑफ 3 कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. मॅटर मध्ये 3 कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात. कोणकोणते कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात सांगा बरं? मॅटर कन्सिस्ट ऑफ 3 कन्स्टिट्युएंट. आता त्याच्यामध्ये बेसिकली मॅटर हे आपल्या ऍटम्सच्या फॉर्म मध्ये आढळतात. ऍटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स किंवा ते मॉलिक्युल्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला आढळतात. मग तुम्हाला ही कन्सेप्ट समजली? काय कन्सेप्ट आहे? मॅटर कन्सिस्ट ऑफ 3 constituent particles like atoms, ions, molecules. त्यानंतर तुम्हाला मॅटरच्या संदर्भात सांगितलं मॅटर सॉलिड, लिक्विड, गॅस आहे आणि मास आणि व्हॉल्यूम पजेस करतात. आपण सॉलिड स्टेट हा चॅप्टर चालू आहे आपला. तर मग सॉलिड स्टेट मध्ये आपण बेसिकली सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज बघणार आहोत. मग आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड बघूया. प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आता बेसिकली सॉलिड ऑफ फिक्स कंपोजिशन पहिली जी प्रॉपर्टी आहे, जर समजा एखाद्या सॉलिडचं फिक्स कंपोजिशन असेल. कंपोजिशन म्हणजे काय रे बाळांनो? कंपोजिशन मीन्स मेकअप ऑफ एनी सबस्टन्स. तो कशापासून बनलेला आहे? तर समजा साल्ट असेल, साल्ट कशापासून बनलेला आहे? सोडियम आणि क्लोरीन पासून बनलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? सोडियम क्लोराईड बोलतो. मग हे काय झालं? त्याचं कंपोजिशन झालं. म्हणजे एखादा सॉलिड असेल, सॉलिड ऑफ अ फिक्स कंपोजिशन हॅज फिक्स मास, व्हॉल्यूम, शेप अँड डेन्सिटी. मग त्याची काय असते? एक फिक्स मास असतं,
त्याचं फिक्स एक व्हॉल्यूम असतं, त्याचा एक फिक्स शेप असतो आणि त्याचं एक काय असतं मास आणि व्हॉल्यूम जर त्याचं फिक्स असेल तर त्याची डेन्सिटी सुद्धा काय राहणार आहे, फिक्स राहणार आहे. मग त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो काय, त्याच्यामध्ये तीन आपण त्याच्यामध्ये मास, व्हॉल्यूम, त्यानंतर त्याची डेन्सिटी, त्यानंतर त्याचा आपण काय म्हणू शकतो शेप काय असतं त्याचा फिक्स असतो. म्हणजे जर एखादा सॉलिडचं फिक्स कंपोजिशन असेल तर त्याची मास, व्हॉल्यूम, डेन्सिटी आणि त्याचा शेप हा काय असतो फिक्स असतो. त्यानंतर दुसरी जी प्रॉपर्टी आहे सॉलिडची, मोस्ट ऑफ द सॉलिड्स आर हार्ड, इनकॉम्प्रेन्सिबल आणि रिजिड्स. मोस्ट ऑफ द सॉलिड्स कसे असतात, हार्ड असतात. हार्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर इनकॉम्प्रेन्सिबल, इनकॉम्प्रेन्सिबल म्हणजे कॉम्प्रेस करता येत नाही आपल्याला. आणि दुसरी गोष्ट रिजिड. रिजिडचं मी तुम्हाला मिनिंग सांगितलं. रिजिड म्हणजे ते स्टेशनरी असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला फ्लो करण्यासाठी त्यांना बाहेरून एनर्जी प्रोव्हाइड करावं लागतात. आता सम ऑफ द सॉलिड्स लाईक सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस आर सॉफ्ट इन नेचर. ते कसे असतात, हे सॉफ्ट असतात, नेचरने सॉफ्ट असतात. ते एक्सेप्शनल केसेस आहेत सॉलिडसाठी. आणि इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स बिटवीन दॅट सबस्टन्स म्हणजे इंटरमॉलिक्युलर सेपरेशन जे असतं त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलचं. कन्स्टिट्युएंट पार्टिकल सांगितले कोणते असतात, ॲटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स. हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आपल्याला त्यांच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स दिसतं, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स ऑफ सेपरेशन इज व्हेरी लेस, देअरफॉर दे आर हार्ड, इनकॉम्प्रेन्सिबल आणि रिजिड. जर साहजिकच आहे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स जर हे समजा त्यांचं सेपरेशन हे जर कमी असेल, लेस असेल, तर त्यांच्यामध्ये आपल्याला पुढचा लगेच आपल्याला पॉइंट लक्षात येतो काय येतोय, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दॅट कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन सॉलिड स्टेट आर व्हेरी स्ट्रॉंग. मग तिसरा जो प्रॉपर्टी काय येते त्याच्यामध्ये, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इथे लक्षात घ्या, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, intermolecular force of attraction between that constituent particle is less. Intermolecular force of attraction between that constituent particle is less. किंवा काय म्हणणार आहे तुम्ही, इज लेस म्हणणार आहे का आर स्ट्रॉंगर म्हणणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकतात इज लेस म्हणता येणार नाही तुम्हाला, काय म्हणता येणार आहे कार्तिक सांग बरं. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ इन दॅट कन्स्टिट्युएंट पार्टिकल स्ट्रॉंगर, त्याच्यामध्ये काय म्हणता येणार आहे ते स्ट्रॉंगर आपल्याला सांगता येणार आहे. इज लेस किंवा आर लेस कमी ते चुकीचं आहे. लक्षात घ्या काय आहे, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर स्ट्रॉंगर इन सॉलिड स्टेट. आता त्याच्यामध्ये चौथा पॉइंट काय सांगता येणार आहे, ऑल प्युअर सॉलिड्स हॅव कॅरेक्टरिस्टिक मेल्टिंग पॉइंट. चौथा पॉइंट काय आहे, त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा कॅरेक्टरिस्टिक असतो. म्हणजे साहजिकच आहे सॉलिड स्टेट असल्यामुळे त्यांच्यामध्ये जो बॉन्डिंग आहे कन्स्टिट्युएंट पार्टिकलचं हे स्ट्रॉंग आहे, विच डिपेंड्स ऑन द एक्सटेंट ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट इन द सॉलिड स्टेट. त्याच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर हे कसं आहे, स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा काय येणार आहे, स्ट्रॉंग राहणार आहे. पाचवा पॉइंट काय सांगता येणार आहे तुम्हाला, पाचवा पॉइंट असा आहे, कन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ सॉलिड्स आर हेल्ड टाइटली by intermolecular force of attraction, hence the particle cannot change their position. जर समजा द इंटरमॉलिक्युलर फोर्स हे एकदम स्ट्रॉंग असेल एखाद्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलचं, तर त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलचं जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे ते पार्टिकल्स कसे असतात, पार्टिकल्स कॅनॉट चेंज देअर पोझिशन्स अँड रिमेन स्टेशनरी ऍट वन पोझिशन. ते पार्टिकल्स कसे असतात, स्टेशनरी असतात. आता मी प्रत्येक पॉइंट लिहित बसणार नाही, तर तुम्हाला हे पॉइंट फक्त वर्ड्स लक्षात ठेवायचे आहे परीक्षेमध्ये. आणि कॅरेक्टरिस्टिक्स हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार नाही, एवढं सिंपल क्वेश्चन परीक्षेला विचारलं जात नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहिती पाहिजे, जे एमसीक्यूजला तुम्हाला बेनिफिशियल असतात. आता बेसिकली हे आपलं झालं प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, त्यानंतर मॅटरच्या संदर्भात झालं. आता बेसिकली आपण पुढचा पॉइंट बघूया. पुढचा पॉइंट काय आहे, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड, बेसिकली सॉलिड स्टेटचं क्लासिफिकेशन हे दोन याच्यावरती पॉइंट वरती बेसिकली ठरलेलं आहे. दोन पॉइंट कोणते येतात क्लासिफिकेशन साठी, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मॅनर इन विच ऍटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स अरेंज. म्हणजे समजा आता एखादं क्लासिफिकेशन आहे,
क्लासिफिकेशन कोणत्या मुद्द्यांवरतून कोणत्या पॉइंट वरून आपण करतो आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. याचा उल्लेख तुम्हाला कुठे दिसणार नाही, पण 2 प्रकारचे क्लासिफिकेशन आहे. समजा आपण एखादं क्लासिफिकेशन करतो आहे, तर क्लासिफिकेशन कशावरून करतो आहे, तर 2 प्रकारचे क्लासिफिकेशन होणार आहे त्याच्यामध्ये. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मॅनर इन विच ऍटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स आर अरेंज. म्हणजे जर तुम्ही पाहायला गेलं ऍटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स समजा रेग्युलर मॅनरने जर अरेंज करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणणार आहे. जर समजा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स तुम्हाला एक इरेग्युलर मॅनर दिसणार आहे अरेंजमेंटचा, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, अमॉर्फस सॉलिड म्हणणार आहे. मग पहिला जो पॉइंट येणार आहे तो क्लासिफिकेशनचा कोणता आहे, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मॅनर इन विच ऍटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स आर अरेंज. कशा पद्धतीने अरेंज आहे त्या पद्धतीने क्लासिफिकेशन आपण करणार आहोत. नंतर दुसरा जो मॅनर आहे तो आताच तुम्हाला सांगून टाकतो, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन विच व्हॉट सॉलिड इज मेड अप ऑफ. सॉलिड काय मेड करतो आहे. समजा एखाद्या सॉलिडने जर समजा आयन मेड केला तर तो कोणता सॉलिड झाला, आयोनिक सॉलिड झाला. समजा एखाद्या मॉलिक्युलने ऍटम म्हणजे नुसता ऍटम नसतो, ऍटम असेल तर तो न्यूट्रल असतो. न्यूट्रल ऍटमचा मेड केला तर काय होणार आहे, तो कोव्हॅलंट सॉलिड होणार आहे. मग कोव्हॅलंट सॉलिड मध्ये समजा 3 डायमेन्शनल त्याचं स्ट्रक्चर असेल तर तो काय होणार आहे, 3 डायमेन्शनल असेल तर तो काय होणार आहे, डायमंड त्याचं एक्झाम्पल होणार आहे. डायमंड वगैरे त्याचे एक्झाम्पल होणार आहे, जायंट स्ट्रक्चर होणार आहे. त्यानंतर जर तुमचा त्याच्यामध्ये जर समजा आपला 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर असेल तर ते कोणतं होणार आहे, ग्राफाइट होणार आहे. मग ते आपल्याला कोव्हॅलंट सॉलिड मध्ये अभ्यास करायचा आहे त्याचा. त्यानंतर आपण समजा मॉलिक्युल असेल तर कोणतं सॉलिड होणार आहे, मॉलिक्युलर सॉलिड होणार आहे. मॉलिक्युलर सॉलिड मध्ये कोणकोणते येणार आहेत, मग त्याच्यामध्ये पोलर मॉलिक्युलर सॉलिड येणार आहे. त्यानंतर मग तुम्हाला नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड येणार आहे. त्यानंतर मग कोणता येणार आहे, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड येणार आहे. मग तो जो मोड आहे तो क्लासिफिकेशनचा वेगळा आहे. आणि हा जो मोड आहे तो कोणता आहे, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मॅनर इन विच ऍटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स आर अरेंज. जर ऍटम्स, आयन्स, मॉलिक्युल जर रेग्युलर अरेंजमेंट असेल तर क्रिस्टलाइन सॉलिड, इरेग्युलर अरेंजमेंट असेल तर अमॉर्फस सॉलिड्स. आणि दुसरा जो मोड आहे क्लासिफिकेशनचा, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन विच व्हॉट सॉलिड इज मेड अप ऑफ. सॉलिडने जर समजा ऍटम्स असतील, न्यूट्रल ऍटम्स असेल तर कोव्हॅलंट सॉलिड, जर समजा आयन्स असेल तर आयोनिक सॉलिड, मॉलिक्युल असेल तर मॉलिक्युलर सॉलिड. अशा पद्धतीने ते क्लासिफिकेशन होणार आहे. आणि समजा मेटल असेल तर तो कोणता येणार आहे, मेटॅलिक सॉलिड होणार आहे. येते समजते सर्वांना, आवाज येतोय का? हो सर. आवाज येतोय, हो, व्हेरी गुड. हो सर. आता बेसिकली आपण पहिला जो क्लासिफिकेशन ऑफ सॉलिडचा मोड आहे तो बघूया. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड, classification of solid in which constituent particles, manner in which that constituent particles are arranged, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर आपण त्याचं बेसिकली समजा याच्यामध्ये बघूया. समजा जर एखादा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, समजा रेग्युलर अरेंजमेंट आहे, मी आरए लिहितोय, आरए म्हणजे रेग्युलर अरेंजमेंट. समजा रेग्युलर अरेंजमेंट तुम्हाला समजून सांगतो. रेग्युलर अरेंजमेंट कसं आहे, समजा हे बघा, एक तुम्हाला 4 इथे रो काढून दाखवतो. 4 रो नंतर मला तुम्ही 5व्या रो मध्ये किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील, मग ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, ऍटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स कसे आहेत ते मला सांगायचं आहे. कार्तिक बेटा सांग मला, याच्यामध्ये 5व्या रो मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल किती राहणार आहे सांगा. प्रत्येक रो मध्ये किती आहे, 1 2 3 4 5 आहे. पहिल्या रो मध्ये 5 आहे, दुसऱ्यामध्ये 5 आहे, तिसऱ्यामध्ये 5 आहे, चौथ्यामध्ये 5 आहे. 5व्या मध्ये किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल राहणार सांगा कार्तिक. 5च असतील ना सर. 5च असतील, साहजिकच आहे, कारण की ती एक रेग्युलर अरेंजमेंट आहे. रेग्युलर अरेंजमेंट असेल, मग हा पहिला पॉइंट असेल. पहिला पॉइंट काय झालाय की परफेक्टली ऑर्डरली अरेंजमेंट इन दॅट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, जे काय आहे रेग्युलरली आहे, रिपिटेटिव्ह आहे. रेग्युलर अरेंजमेंट आहे आणि रिपिटेटिव्ह आहे, रिपीट होत आहे ते. मग आता ही काय आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे.
दुसरा पॉइंट काय येणार आहे त्याचा, आता रेग्युलर अरेंजमेंट असेल तर तो कोणता राहणार आहे, क्रिस्टलाइन आहे. बेसिकली या दोनच ह्या मुद्द्यावरतीच ते आपण डिस्टिंग्विश करतो त्यांना, क्रिस्टलाइन आणि अमोर्फस. रेग्युलर अरेंजमेंट असेल तर क्रिस्टलाइन. जर समजा इरेग्युलर अरेंजमेंट असेल तर मी या थोडक्यात अशा पद्धतीने लिहितोय, इरेग्युलर असेल तर ती काय राहणार आहे, अमोर्फस. मग हे तुम्हाला थोडक्यात अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे दोनच पॉइंट आहे. मी डायरेक्ट तुम्हाला रेग्युलर इरेग्युलर म्हटलं आहे. रेग्युलर असेल तर क्रिस्टलाइन, मग असं थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या. मग त्यावरून तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात राहणार आहे. आता त्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट असेल तर क्रिस्टलाइन. आता दुसरा मुद्दा काय आहे, बेसिकली तो काय आहे, रिजिड आहे. कसा आहे तो, रिजिड आहे. कोणता, क्रिस्टलाइन सॉलिड हा कसा आहे, रेग्युलर रिजिड नेचरचा तुम्हाला तो बघायला मिळतो आहे. आवाज येतोय तुम्हाला कसला, ठीक आहे. त्यानंतरचा आपला त्याचा तिसरा मुद्दा काय आहे, तो शार्प मेल्टिंग पॉइंट आहे. कसा आहे तो, शार्प मेल्टिंग पॉइंट आहे. समजा एखाद्या वेळेस तुम्हाला सांगितलं 80 डिग्री सेल्सिअसला तो त्याचं मेल्टिंग पॉइंट आहे, तर मग तुम्हाला काय समजणार आहे, 80 डिग्रीला तो त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, सॉलिडचं डायरेक्ट लिक्विड मध्ये तुम्हाला दिसणार आहे. पण तो 79 जर तुम्हाला बघायला गेलं, 79 मध्ये तो सॉलिड असेल आणि 81 मध्ये कसं असेल, तो लिक्विड असेल. म्हणजे तो त्या शार्प मेल्टिंगला पॉइंटला तो डिझॉल्व्ह होणार, म्हणजे डिझॉल्व्ह होणार आहे. मग तो त्याचा काय झाला, तो शार्प मेल्टिंग पॉइंट झाला. आणि शार्प मेल्टिंग पॉइंट, क्रिस्टलाइन सॉलिड्स चेंजेस abruptly from solid to liquid at that particular melting point. म्हणजे तो अचानकपणे त्या मेल्टिंग पॉइंटला अचानकपणे तो काय होणार आहे, सॉलिड मधून डायरेक्ट कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, लिक्विड मध्ये तो कन्वर्ट होणार आहे. येते लक्षात तुमच्या. त्यानंतर तुम्हाला चौथा पॉइंट आहे डेफिनाइट सिमेट्री. त्याची काय तुम्हाला दिसते आहे, डेफिनाइट सिमेट्री तुम्हाला बघायला मिळते आहे. डेफिनाइट सिमेट्री म्हणजेच काय, एक जॉमेट्री किंवा मग सिमेट्री म्हणा, तुम्हाला त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक तुम्हाला डेफिनाइट जॉमेट्री किंवा सिमेट्री दिसणार आहे. पाचवा मुद्दा काय आहे त्याचा, ते दे आर ते ट्रू सॉलिड्स. ते कसे आहेत, ट्रू सॉलिड्स. ट्रू म्हणजे काय, खोटे पण असतात का, नाही, तसं काही नाही. ट्रू सॉलिड म्हणजे ते शो द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ते सर्व प्रॉपर्टीज काय दाखवतात, सॉलिडची दाखवतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ट्रू सॉलिड्स असं म्हणतो आहे. त्याचे एक्झाम्पल्स काय देता येणार तुम्हाला, NaCl, शुगर, त्यानंतर साल्ट. हे सर्व जे एक्झाम्पल्स आहेत ते कसले आहेत, क्रिस्टलाइन सॉलिडचे आहेत. त्यानंतर तुम्हाला अमोर्फस सॉलिडचे प्रॉपर्टी तुम्हाला बघायचे आहेत. अमोर्फस सॉलिड मध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं आहे, अ सबस्टन्स विच अपियर लाईक सॉलिड अँड डज नॉट हॅव परफेक्टली ऑर्डरली क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. ते सॉलिड मध्ये सारखे दिसतात पण प्रत्यक्षात ते सॉलिड्स नसतात, त्यांना आपण स्युडो सॉलिड्स असं म्हणतात. दे हॅव परफेक्टली ऑर्डरली क्रिस्टलाइन स्ट्रक्चर अँड नंबर ऑफ रेग्युलर अरेंजमेंट. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे रेग्युलर अरेंजमेंट दिसते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची, इथे कशी दिसणार आहे, इरेग्युलर अरेंजमेंट दिसणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते आहे काय, इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. हा पहिला मुद्दा येतो आहे. दुसरा मुद्दा काय येणार आहे त्याच्यामध्ये, दुसरा मुद्दा आहे डू नॉट हॅव डेफिनाइट जॉमेट्री. दे हॅव डू नॉट हॅव डेफिनाइट जॉमेट्री. त्याच्यामध्ये एक डेफिनाइट जॉमेट्री तुम्हाला बघायला मिळत नाही, लक्षात घ्या. त्यानंतरचा तुमचा तिसरा मुद्दा काय सांगता येऊ शकतो, तिसरा पॉइंट काय सांगतो येणार आहे, ते डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. ते डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. आता जर शार्प मेल्टिंग पॉइंट नसेल म्हणजे काय असणार आहे, आता तुम्हाला सांगितलं जाईल 70 to 80, 80 to 100. मग त्या मेल्टिंग पॉइंटला मग ते समजा 81 ला पण डिझॉल्व होईल, 99 ला पण डिझॉल्व होईल किंवा 100 ला पण डिझॉल्व होईल. मग दे हॅव द रेंज ऑफ दॅट मेल्टिंग पॉइंट. मग त्याला आपण सांगता येऊ शकतो की तो शार्प नाहीये, तो त्याच्यामध्ये रेंज ऑफ मेल्टिंग पॉइंट आहे. मग याच्यामध्ये काय याला कारण काय देऊ शकतो की दे हॅव सर्टन बॉन्ड्स आर व्हेरी स्ट्रॉंग इन दॅट पर्टिक्युलर सॉलिड्स. certain bonds are very strong and certain bonds are very weak. त्याच्यामुळे त्यांचा आपल्याला काय येणार आहे, शार्प मेल्टिंग पॉइंट येणार नाही, लक्षात घ्या. मग तो काय येणार आहे, रेंज मध्ये मेल्टिंग पॉइंट येणार आहे. चौथा पॉइंट काय, दे डू नॉट हॅव नो रिजिडिटी. त्याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला रिजिडिटी, दे डू नॉट हॅव रिजिड नेचर. त्याच्यामध्ये आपल्याला रिजिडिटी हे बघायला मिळणार नाहीये. आणि त्यानंतर दे आर द स्युडो सॉलिड्स. स्युडो सॉलिड्स म्हणजे काय, स्युडो सॉलिड्स म्हणजे
दे डू नॉट शो द ऑल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, म्हणजे दे लुक लाईक सॉलिड्स पण दे डू नॉट शो द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, दॅट सॉलिड इज नोन ॲज अ अमॉर्फस सॉलिड्स. लक्षात येते का तुम्हाला? मग त्याचं एक्झाम्पल देता येणार आहे. काय एक्झाम्पल देता येणार आहे? ग्लास, त्यानंतर देता येणार आहे रबर, ग्लास, प्लास्टिक, वूड किंवा टार. टार पण तुम्हाला एक्झाम्पल देता येणार आहे. त्याचं टार म्हणजे जे हायड्रोकार्बन पासून बनलेला असतो ऑर्गॅनिक कंपाऊंड, हे टार त्याचं एक्झाम्पल देता येणार आहे. हे सर्व काय आहे? अमॉर्फस सॉलिड्स आहेत. इथे लक्षात सर्वांचं. आता पहिला जो मुद्दा आहे तो काय आहे लक्षात घ्या. क्लासिफिकेशनचा पहिला मुद्दा, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड इन विच मॅनर इन विच दॅट कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अरेंज. मॅनर म्हणजे काय? रेग्युलर मॅनर. जर रेग्युलर रिपिटेटिव्ह पॅटर्न असेल तर तो क्रिस्टलाइन सॉलिड. जर आता समजा मी इथे काढतोय तुमच्या समोर, आता बघा याच्यामध्ये समजा मी पहिल्या रो मध्ये 5 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल बघायला मिळतात, दुसऱ्या याच्यामध्ये 3 दिसत आहे, तिसऱ्यामध्ये 4 दिसत आहे, पाचव्यामध्ये 2च दिसत आहे, तर मला चौथ्यामध्ये 2च दिसत आहे, पाचव्यामध्ये सांगता येईल का मला? कार्तिक, नाही सांगता येणार ना. मग त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येणार नाही की कन्स्टिट्यूएंट पार्टिकल किती आहे. मग ती जी इरेग्युलरिटी आहे त्याला अमॉर्फस सॉलिड म्हणतो. मग त्याच्यामधून पहिला जो मोड आहे तो हा मोड आहे. आता दुसरा मोड आपण बघूया. सर हा, ते मेल्टिंग बोला कार्तिक. पॉइंटचं रिझन आपण वॅन्डरवाल फोर्सेस देऊ शकतो का अमॉर्फस सॉलिड मध्ये? हा बोला. अमॉर्फस सॉलिड मध्ये काय टाइम इंटरवल मध्ये मेल्ट होतात ना, मेल्टिंग पॉइंटचं बोलतोय का तू? टेम्परेचर इंटरवल मध्ये. मला कळलं नाही. तू स्पष्टपणे सगळं सांग. असं वाक्य पूर्ण बोल, असं अर्धा अर्ध नको बोलू. पूर्ण वाक्य बोल. काय बोल, प्रश्न आहे तुझा? सर अमॉर्फस सॉलिड मध्ये ते बोल बोल. टेम्परेचर रिझन आपण वॅन्डरवाल फोर्सेस सांगू शकतो. आता समजा वॅन्डरवॉल फोर्सेस आहे, तर वॅन्डरवॉल फोर्सेस संदर्भात काय सांगितलं तू? मला कळलं नाही. सर तुम्ही काय सांगितलं की त्यांच्यामध्ये एक स्पेशल टाइपचे फोर्सेस असतात ज्याच्यामुळे ते व्हेरियस त्याच्यामध्ये बेसिकली बरोबर टेम्परेचर इंटरवलला मेल्ट होतात, एक डेफिनेट पॉइंटला मेल्ट नाही होत. वीक वॅन्डरवॉल फोर्सेस प्रेझेंट असतात. वॅन्डरवॉल फोर्सेस हे कसे असतात? बेसिकली नेचर त्यांचं कसं असतं? हे वीक असतं, आणि वीक असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग जे आहे साहजिकच वीक राहणार आहे. आणि वीक असेल तर त्यांचा मेल्टिंग पॉइंट जो आहे बेसिकली काही ठिकाणी तो एक बॉन्ड हा काही जो सॉलिडचा पार्ट असतो त्याच्यामध्ये एकदा स्ट्रॉंग असू शकतो. मग तो काय होणार आहे? थोडासा उशिरा मेल्ट होणार आहे. जर समजा एखादा बॉन्ड जर वीक असेल एखाद्या पार्ट, म्हणजे सॉलिड मध्ये पण असे वेगवेगळे ठिकाणी असतात, वेगवेगळे हे असतात, पार्ट्स असतात. मग या कॉर्नरला जर समजा बॉन्ड स्ट्रॉंग असेल, या कॉर्नरला कसं राहणार आहे? वीक राहणार आहे. मग प्रत्येक जो पार्ट आहे तो वेगवेगळ्या टेम्परेचरला डिझॉल्व्ह होणार आहे. मग ती जी बघायला मिळते आहे, ते नेचर जे बघायला मिळते आहे ते आपल्याला अमॉर्फस सॉलिड मध्ये बघायला मिळते. त्यामुळे त्याचा काय असतो? रेंज ऑफ मेल्टिंग पॉइंट असतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये वीक वॅन्डरवॉल फोर्सेस बेसिकली त्याच्यामध्ये आपल्याला वॅन्डरवॉल फोर्सेस कशामध्ये बघायला मिळतात आपल्याला? वॅन्डरवॉल फोर्सेस हे जे कोव्हॅलंट सॉलिड्स असतात, कोव्हॅलंट सॉलिड मध्ये समजा आपण ग्राफाइटचं एक्झाम्पल घेतलं, टू डायमेन्शनल असतं नेचर, त्याच्यामध्ये आपल्याला वॅन्डरवॉल फोर्सेस बघायला मिळतात. ते वीक वॅन्डरवॉल फोर्सेस असतात. त्या वीक वॅन्डरवॉल फोर्सेसमुळे त्याच्यामध्ये एक ग्राफाइट मध्ये आपल्याला एक प्रॉपर्टी डेव्हलप होताना दिसते, जी काय असते? ल्युब्रिकंट. ल्युब्रिकंट म्हणजे ते जे स्लाइड्स असतात ग्राफाइटचे, जे नेचर पाहायला गेलं तर तो लेअर जो असतो तो जर समजा पहिल्या लेअर पासून दुसरा लेअर हा सेपरेट करता येतो, आणि जर हे करता आलं तर त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी डेव्हलप होते, ती जी आहे ती काय? ल्युब्रिकंटची प्रॉपर्टी डेव्हलप होते आहे. मग ते ल्युब्रिकंट म्हणून सुद्धा यूज केलं जातं. हे जे ग्राफाइटच्या बाबतीत आहे त्याच्यामध्ये वीक वॅन्डरवॉल फोर्सेस आपल्याला आढळतात. ते अमॉर्फस सॉलिड मध्ये काय असतं? काही ठिकाणी जो बॉन्ड असतो स्ट्रॉंग असतो, काही ठिकाणी वीक असतो. मग त्याच्यामुळे आपल्याला तो रेंज ऑफ मेल्टिंग पॉइंट तो तिथं बघायला मिळतो आहे. समजलाय सर्वांना? हो सर. आता पुढचं बघूया, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड इन विच. म्हणजे आता बघा, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन व्हॉट सॉलिड इज मेड अप ऑफ. आता याच्यामध्ये बघा, हा जो मुद्दा आहे तो आपण थोडासा एडिट करणार आहोत. काय आहे त्याच्यामध्ये? क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड इन विच व्हॉट दे मेड अप ऑफ, म्हणजे इन विच व्हॉट सॉलिड इज मेड अप ऑफ, इन विच सॉलिड, इन विच व्हॉट
सॉलिड इज मेड अप ऑफ. आता समजा एखादा सॉलिड असेल, समजा जर एखाद्या सॉलिडने काय केलं, आयन मेड केले, एखाद्या सॉलिडने काय केलं, आयन मेड केले, तर तो कोणता सॉलिड राहणार आहे, आयोनिक सॉलिड राहणार आहे. आता समजा एखाद्या सॉलिडने हे न्यूट्रल ऍटम जर मेड केले तर तो कोणता राहणार आहे, कार्तिक कोणता राहणार आहे, कोव्हॅलेंट. बरोबर आहे, तो कोव्हॅलेंट सॉलिड राहणार आहे. समजा एखाद्या सॉलिडने मेटल मेड केले तर तो कोणता सॉलिड राहणार आहे, मेटॅलिक कंपाऊंड. हा. समजा एखाद्या सॉलिडने जर मॉलिक्यूल मेड केले तर तो कोणता सॉलिड राहणार आहे, मॉलिक्युलर. व्हेरी गुड. तो कोणता सॉलिड राहणार आहे, मॉलिक्युलर सॉलिड राहणार आहे. आता बेसिकली तुम्हाला पहिला जो पॉइंट आहे आयोनिक सॉलिड, तो आपण बघूया. आयोनिक सॉलिड मध्ये आयोनिक सॉलिड्स मेड अप ऑफ आयन्स. आणि हे आयन्स कसे असतात रे, आयन्स जर म्हटले तर तुम्हाला लक्षात येतं आयन्स म्हणजे काय असतात, बेसिकली कॅटायन्स असतात. कॅटायन्स म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्जेस, किंवा एक एनायन्स असतात. एनायन म्हणजे काय असतात, बेसिकली एनायन्स म्हणजे निगेटिव्ह चार्जेस असतात. आणि कॅटायन्स आणि एनायन्स असतील ते काय असतात, चार्ज स्पीसीज असतात. म्हणजे आयन्स असेल तर त्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल लाईक, म्हणजे त्याच्यामध्ये आयन्सच्या मध्ये काय असतं, तुम्हाला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता तुम्हाला बघायला मिळत आहे, समजा त्याच्यामध्ये जर समजा बघायला मिळालं काय असतं, निगेटिव्ह चार्ज असतात. हा निगेटिव्ह चार्ज झाला, हा पॉझिटिव्ह झाला, हा निगेटिव्ह झाला, हा पॉझिटिव्ह झाला, हा निगेटिव्ह झाला, मग हा परत इथे काय होणार आहे, हा पॉझिटिव्ह होणार आहे, इथे निगेटिव्ह होणार आहे, इथे परत पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आता ही जी होणार आहे हे काय झाले, हे आयन झाले. मग यांच्यामध्ये तुम्हाला काय होतं, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दॅट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल लाईक कॅटायन्स अँड आयन्स विच आर चार्ज स्पीसीज. याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे. दुसरा पॉईंट काय येणार आहे, याच्यामुळे जर स्ट्रॉंग जर इंटरॅक्शन असेल तर साहजिकच तो कसा होणार आहे, दुसरा पॉईंट काय होणार आहे, हार्ड अँड ब्रिटल होणार आहे. तो हार्ड अँड ब्रिटल. आता ब्रिटल या शब्दाचा अर्थ काय मी समजून सांगतो. आता समजा एखादा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही याच्या अगोदर शिकलेले आहेत, मॅलेबल म्हणजे काय, त्यानंतर डक्टॅलिटी म्हणजे काय, शिकलेले आहेत. मॅलेबल म्हणजे काय कार्तिक, बरं सांगतो आहे. मॅलेबल म्हणजे काय, समजा आपण एखादा सॉलिड आहे, तो जर समजा मशीन मधून जर पास केला तर त्याच्यापासून आपल्याला शीट तयार करता येतात आहे, तर त्याला आपण मॅलेबल म्हणणार आहे. मॅलेबल केव्हा होणार आहे, जेव्हा तो एखादा सॉलिड जर त्याच्यामध्ये सॉफ्ट नेचर असेल तर तेव्हा तो काय होणार आहे, तो मॅलेबल होणार आहे. पण समजा जर आपण तो मशीन मधून जर पास केला तर तो ब्रेक होतो आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ब्रिटल म्हणणार आहे. लक्षात घ्या, काय म्हणणार आहे, त्याला ब्रिटल म्हणणार आहे. जर समजा एखादा आपण मशीन पासून, मशीनचं जाऊ द्या, वेगळा विषय घ्या, पण समजा आपण त्याच्या लॉंग वायर्स आपण प्रिपेअर केला तर त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी डेव्हलप होणार आहे, ती त्याला आपण डक्टॅलिटी असं म्हणतो. ती याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही आयोनिक सॉलिड मध्ये, कारण की तो ब्रिटल आहे, हार्ड आहे. हार्ड म्हणजे हार्ड का बरं आहे तो नेचरने, कारण की स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दॅट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. मग हे आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर तुम्हाला याचं दुसरं काय येणार आहे, तिसरी प्रॉपर्टी लगेच सांगता येणार आहे. तो काय येणार आहे, हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट येणार आहे. याच्यामध्ये हार्ड नेचर असल्यामुळे त्याचं काय येणार आहे, हाय मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट होणार आहे. त्याच्यामध्ये चौथा पॉईंट काय सांगता येणार आहे तुम्हाला, चौथा पॉईंट काय सांगता येणार आहे त्याच्यामध्ये सोल्युबल इन पोलर सॉल्व्हंट्स, दे आर सोल्युबल इन पोलर सॉल्व्हंट. आता पोलर सॉल्व्हंट मध्ये का डिझॉल्व्ह होतो तो, कोणी सांगू शकता का, पोलर सॉल्व्हंट मध्ये का डिझॉल्व्ह होतोय. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 11th सायन्स मध्ये शिकलेले आहात. काय शिकलेले आहात सर, हायड्रोजन. काय शिकले आहे कार्तिक, बोला. सर ते हायड्रोजन पोलर कंपाऊंड आहे ना, मग पोलरचं इंटरॅक्शन चांगलं होतं. हा, लाईक डिझॉल्व्स लाईक, हे तुम्ही शिकलेला आहात. हा रूल आहे, लाईक डिझॉल्व्स लाईक. आता समजा एखादा पोलर सॉल्व्हंट आहे, आता सॉल्युट आणि सॉल्व्हंट हे दोन आपण एक प्रकार असतात. सॉल्युट हे काय असतं, लिमिट क्वांटिटी मध्ये असतं. सॉल्व्हंट काय असतं, जास्त क्वांटिटी मध्ये असतं. सॉल्युट आणि सॉल्व्हंट. आता सॉल्युट काय, याच्यामध्ये आयोनिक सॉलिड आहे
आणि सॉल्व्हंट काय आहे, सॉल्व्हंट अरे आयोनिक आवाज सॉलिड असेल, माझा जातो हा तर तुम्हाला. आयोनिक सॉलिड असेल तर काय होणार आहे, ते एकमेकांना अहो, डिझॉल्व्ह ते करणार आहे. घरकुलचा आवाज म्हणून येतो सोल्युबल पागल, किती इन जण लोकांचा पोलर आवाज सॉल्व्हंट, येतो. दे आर सोल्युबल इन पोलर सॉल्व्हंट. Dude. त्याच्यानंतर हा कार्तिक कोण बोलतोय मध्ये, बोला काय अडचण आहे, अनम्यूट येते कस काय. बोला. सर माईक अडचण आहे? लावा ना. आवाज येतोय सर्वांना? हो सर. हा समजलंय, काय अडचण आहे? कार्तिक येतोय सर. हा व्हेरी गुड. आता याच्यामध्ये सोल्युबल इन पोलर सॉल्व्हंट, त्यानंतर आपण बेसिकली याच्यामध्ये पाहायला गेलं तर पाचवा मुद्दा काय सांगता येणार त्याच्यामध्ये तुम्हाला, दे आर सोल्युबल इन सॉल्व्हेंट. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर पाचवा मुद्दा सांगता येणार आहे सोल्युबल इन पोलर सॉल्व्हंट, नंतर तुम्हाला जर पाहायला गेलं तर कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत तुम्हाला याच्यामध्ये बोलता येणार आहे कंडक्टिव्हिटी. आता कंडक्टिव्हिटी कशी राहणार आहे याच्यामध्ये सांगा मला, कंडक्टिव्हिटी कशी राहणार आहे? सर मोल्टन स्टेट मध्ये गुड कंडक्टर आहे. हा आता ते हे तुम्ही बघणार आहे मोल्टन स्टेट मध्ये, आणि त्यानंतर मोल्टन स्टेट झाली, त्यानंतर ॲक्वेस स्टेट आपण बघतो, ॲक्वेस स्टेट मध्ये सुद्धा त्याची कंडक्टिव्हिटी जास्त राहणार आहे. याचं कारण काय देऊ शकतो सांगा, मोल्टन स्टेट मध्ये का बरं याची कंडक्टिव्हिटी हाय आहे? तुम्हाला पॉईंट लक्षात येत आहे, तुम्ही तुमच्याकडे टेक्स्टबुक असतील किंवा काही असेल तर सांगता येऊ शकता तुम्हाला, का असते मोल्टन स्टेट मध्ये कंडक्टिव्हिटी सांगा. तर मोल्टन स्टेट मध्ये काय होतं की चार्ज स्पीसीज हे सेपरेट होतात. प्रेझन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. हा व्हेरी गुड. फ्री इलेक्ट्रॉन्स नाही म्हणू शकत, ठीक आहे, फ्री इलेक्ट्रॉन म्हटले मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कॅटायन पण येणार आहेत. मग नुसते फ्री इलेक्ट्रॉन येणार आहे काय, नाही येणार आहे, कॅटायन पण येणार आहे, ऍनायन पण येणार आहे. मग त्याच्यामध्ये 4 स्पीसीज आपण त्याचा उल्लेख करूया. मग त्याच्यामध्ये 4 स्पीसीज हे मोल्टन स्टेट मध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतात आहे. आणि 4 स्पीसीज जर आपल्याला बघायला मिळाले तर त्याच्यामध्ये फ्लोरिटी ही तुम्हाला बघायला मिळते, म्हणजे त्यांच्यामध्ये कंडक्ट होण्याची प्रॉपर्टी डेव्हलप होते आहे, त्याला आपण म्हणतो कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रॉन फ्लो होऊ शकतो आपण त्याच्यामध्ये, तुम्ही बोलतात आहे ते बरोबर आहे, इलेक्ट्रॉन एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत ते जर फ्लो होत असतील तर त्याच्यामध्ये ती कंडक्टिव्हिटी डेव्हलप होते आहे. ॲक्वा स्टेट मध्ये पण तसंच होतं आहे. ॲक्वा स्टेट मध्ये काय होणार आहे, केमिकल रिएक्शन होणार आहे, आणि याच्यामध्ये मोल्टन स्टेट मध्ये फिजिकल रिएक्शन होणार आहे. आणि जर अशा रिएक्शन होत असतील तर त्याची कंडक्टिव्हिटी हाय होणार आहे. आता हे बेसिकली 5 पॉईंट 6 पॉईंट तुम्ही आयोनिक सॉलिड बद्दल लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपण तुम्ही एक्झाम्पल द्यायचे झाले तर भरपूर आहे आयोनिक सॉलिडचे. कोणकोणते आहे, NaCl आहे, CF2 आहे, त्यानंतर अमोनियम फॉस्फेट आहे, KCl आहे, कॉपर सल्फेट आहे, हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स झाले. आले लक्षात? त्यानंतरचा आपला पुढचा पॉईंट आहे कोव्हॅलंट सॉलिड. कोव्हॅलंट सॉलिडचं तुम्हाला बेसिकली बघायला मिळतं आहे. कोव्हॅलंट सॉलिड समजा न्यूट्रल आयटम असतील तर तो काय होणार आहे, कोव्हॅलंट सॉलिड राहणार आहे. जर त्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर पाहायला मिळालं, जर तुम्ही पाहायला गेलं जर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये तर तो कोणता सॉलिड होणार आहे सांगा? 3 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनल असेल तर तो जायंट स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जायंट स्ट्रक्चर म्हणजे त्याच्यामध्ये लार्ज असे बॉन्डिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा. जायंट स्ट्रक्चर असेल तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर सिलिकॉन कार्बाइडचं एक्झाम्पल झालं, डायमंडचं एक्झाम्पल झालं, हे सर्व त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतात आहे. न्यूट्रल ॲटम्स म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये बघायला मिळतात आहे. जर 2 डायमेन्शनलचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर त्याचं एक्झाम्पल काय येणार आहे, लेयर स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतात आहे. लेयर स्ट्रक्चर तुम्हाला ग्राफाइट मध्ये बघायला मिळतात आहे. पहिला लेयर, दुसरा लेयर, तिसरा लेयर असे लेयर स्ट्रक्चर आहेत. आणि त्या लेयर स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला वीक व्हॅन्डरवॉल फोर्सेस दिसतात आहे. लेयर्स जे असतात त्या लेयर्स मध्ये कसे असतात, वीक व्हॅन्डरवॉल फोर्सेस. आणि जर लेयर मध्ये वीक व्हॅन्डरवॉल फोर्सेस असतील तर मग ते त्याचं एक्झाम्पल हे आपल्याला ग्राफाइट हे एक्झाम्पल त्याच्यामध्ये तुम्हाला देता येणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं बेसिकली हे कसे असतात, मॅलेबल असतात. मॅलेबल म्हणजे त्याच्यापासून आपल्याला शीट्स तयार करता येतात. आता हे एक्झाम्पल झालं. याच्यामध्ये बेसिकली पुढच्या पण प्रॉपर्टी सांगून टाकतो मी कोव्हॅलंट सॉलिडच्या. पुढच्या प्रॉपर्टी काय आहेत, दे आर द इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे काय, इन्सुलेटर म्हणजे त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी पाहायला मिळत नाही, त्यामुळे ते काय असतात, इन्सुलेटर असतात. इन्सुलेटर का बरं असतात, साहजिकच आहे, न्यूट्रल आयटम्स आहेत. न्यूट्रल आयटम मध्ये काय 4 स्पीसीज आहेत का, ते 4 स्पीसीज असेल तर त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटीची काहीतरी संभावना असते. पण इन्सुलेटर म्हणजे काय, दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग त्याच्यामध्ये आपल्याला
कंडक्टिव्हिटीचा काही संबंध येत नाही. दे आर द इन्सुलेटर, कारण की त्याच्यामध्ये चार्ज स्पीसीज नाहीये, न्यूट्रल आयटम आहे. न्यूट्रल आयटम असेल तर साहजिकच आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड येणार आहे. कोव्हॅलंट बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये फ्लुइडिटी येणार नाही. आता तुम्हाला बऱ्याचशा जणांना प्रश्न असतो आयोनिक सॉलिड स्ट्रॉंग आहे का कोव्हॅलंट सॉलिड स्ट्रॉंग आहे, असं तुम्हाला बऱ्याचदा कन्फ्युज असतं. पण बेसिकली असं काहीच नाहीये, कोणी एकमेकांपेक्षा स्ट्रॉंग नाहीये. आयोनिक सॉलिड आणि कोव्हॅलंट सॉलिड हे कन्फ्युजन आहे, याच्यामध्ये प्रत्येक जण त्याच्या त्याच्या परीने ते स्ट्रॉंग आहेत. असं काही नाही की डायमंड आहे म्हणजे कोव्हॅलंट सॉलिड हा स्ट्रॉंग आहे आयोनिक सॉलिड पेक्षा, असं काही नाही. आयोनिक सॉलिड त्याच्या जागेवर, कोव्हॅलंट सॉलिड त्याच्या जागेवर, स्ट्रॉंग नाही कोणी. तर लक्षात घ्या, आता याच्यामध्ये बेसिकली हार्ड आणि ब्रिटल याच्यामध्ये ही प्रॉपर्टी डेव्हलप होते आहेत. ते पण कसे आहेत, हार्ड आणि ब्रिटल आहे. फक्त याचं एक्सेप्शनल मग ग्राफाईट येणार आहे. ग्राफाईट कसं आहे, मॅलेबल आहे, त्याच्यामध्ये फ्लुइडिटी त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, ग्राफाईट मध्ये लेअर स्ट्रक्चर बघायला मिळतं, त्याच्यामुळे मॅलेबल त्याचं नेचर आहे. पण बेसिकली हे कोव्हॅलंट सॉलिड हे कसे आहेत, हार्ड आणि ब्रिटल आहेत. ब्रिटलचं मी मिनिंग सांगितलं तुम्हाला. त्यानंतर पुढचा जो प्रॉपर्टी आहे काय आहे, याचे एक्झाम्पल कोणते एक्झाम्पल देता येणार आहे, ग्राफाईट झालं, सिलिकॉन कार्बाईड झालं, त्यानंतर तुमचं डायमंड झालं, त्यानंतर तुमचं एक्झाम्पल कोणते झाले, मेल्टिंग पॉइंट, सिलिकॉन कार्बाईड झालं, फ्युलेरिन, हा काय टेट्रा फॉस्फरस तुम्हाला एक्झाम्पल झालं, ऑक्टॅ सल्फर झालं, हे सर्व त्याचे एक्झाम झालं आहे. अल्युमिनियम नायट्राइड झालं, हे सर्व त्याचे एक्झाम्पल्स आहेत. बोरॉन नायट्राइड झालं, हे सर्व त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात येतात आहे. येते समजते सर्वांना. आता याच्यानंतर आपला बेसिकली कोव्हॅलंट सॉलिड मध्ये बेसिकली 3 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत, डायमंड्स आहेत, मी थोडक्यात सांगून देतो, फळ्यावरती लिहित नाही. काय आहे डायमंड, डायमंडचं बेसिकली कसं असतं रे, डायमंड हे कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं, मी इथे डायमंड्स आणि ते बघायला मिळते सांगून देतो मी तुम्हाला. इथे डायमंडचं एक्झाम्पल आपण, एक ऍटम 4 ऍटमला जोडलेला आहे. हा डायमंडचं हे तुम्हाला माहिती आहे. डायमंड कसे असतात, डायमंड बेसिकली कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात आणि त्याच्यामध्ये टेट्राहेड्रल तुम्हाला जॉमेट्री बघायला मिळतात. अशा पद्धतीने ही एक टेट्राहेड्रल नेचर तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, हे कार्बन्स आहेत, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 बॉन्ड असल्यामुळे कोणतं हायब्रिडायझेशन येणार आहे सांगा, हायब्रिडायझेशन कोणतं येणार याच्यामध्ये, sp3. हा sp3 हायब्रिडाइज कार्बन असतो याच्यामध्ये, लक्षात घ्या. आणि त्यानंतर बेसिकली त्याची रेग्युलर टेट्राहेड्रॉन व्हाईल अदर 4 कार्बन ऍटम्स आर प्रेझेंट ऍट द 4 कॉर्नर ऑफ दॅट टेट्राहेड्रॉन. म्हणजे हे कार्बन्स आहेत, लक्षात घ्या, हे कार्बन्स अशा पद्धतीने जॉईन आहेत. मग हे तुमचं डायमंडचं स्ट्रक्चर झाला. मग अशा पद्धतीने हे अशा स्ट्रॉंग स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतं आहे. हे झालं sp3 हायब्रिडाइज कार्बन तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता मेल्टिंग पॉइंट संदर्भात थोडंसं कन्फ्युजन याच्यात डायमंडचं. मेल्टिंग पॉइंट पुस्तकात तुम्हाला किती दिलेलं आहे, 3550 दिलेलं आहे, 3550 एवढं दिलेलं आहे. त्यानंतर तुमचं जर डायजेस्ट मध्ये पाहायला गेलं किंवा वेगवेगळे याच्यामध्ये पाहायला गेलं तर काय येणार आहे, 3950 हा तुम्हाला मेल्टिंग पॉइंट आहे. जर गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला 4027 डिग्री सेल्सिअस असं मेल्टिंग पॉइंट तुम्हाला दिसणार आहे. रेंज काय आहे, 3500 to 4000 अशी रेंज तुम्हाला मेल्टिंग पॉइंट डायमंडची बघायला मिळणार आहे. मेल्टिंग पॉइंट याचा हाय आहे, लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये युनिट सेल हे कसे असतात, क्युबिक नेचर असतात. हे क्युबिक नेचर वगैरे युनिट सेल काय प्रकार आहे आपण तो क्लासिफिकेशनचं सगळं झाल्यानंतर बघूया. पहिली गोष्ट हे तुम्हाला डायमंडच्या बाबतीत समजलेलं आहे. आता दुसरा याच्यातला प्रकार आहे तो काय आहे, ग्राफाईट आहे. ग्राफाईट लक्षात घ्या, ग्राफाईट काय आहे. ग्राफाईट बेसिकली हे कसे आहे, कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. ते सुद्धा कसे आहेत, कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. आणि याच्यामध्ये कार्बन कसा असतो, कार्बन हा sp2 हायब्रिडाइज असतो. sp2 हायब्रिडाइज म्हणजे किती बॉन्ड्स असतात,